मित्रांनो, आपण सध्या आलेलो परसोडी गावामध्ये, जे भंडारा जिल्ह्यामध्ये गाव आहे आणि इथं विदर्भातला सर्वात मोठा आणि फेमस बैलपोळा तानापोळा इथं आयोजित केलेला गेला आहे। परसोडीचा जे पोळा आहे ते ऐतिहासिक पोळा आहे। इथे पूर्ण भंडारावरून लोक येतात। तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललो आहोत भंडारा जिल्ह्यातील परसोडी गावात। इथे तानापोळा बैलपोळाचं खूप चांगलं आयोजन केलेलं जाते। तर आता आपण रस्त्यात आहोत मित्रांनो आणि इतकं अतिशय सुंदर अप्रतिम इथं मोसम झालेला आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये गाव आहे आणि इथं विदर्भातला सर्वात मोठा आणि फेमस बैलपोळा तानापोळा इथं आयोजित केलेला गेला आहे। तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथं इतके सारे प्रकारचे डेकोरेशन आहेत आणि इतके सारे प्रकारचे प्रतिमा इथं आहे आणि विदर्भातला सर्वात मोठा तानापोळा असतो। आपण बघू शकतो मित्रांनो, आमच्या मागे इतके सारे तानापोळाचं आयोजन केलं आहे आणि जय श्री केदार म्हणजे महाकाल यांची प्रतिमाचं इथं आयोजन केलेलं आपण बघू शकता। आणि मी तुम्हाला दाखवणार आहोत बरेचसे इथे भंडाराचे माननीय SP साहेब नवल हसन सर आमच्यासोबत काय सांगणार सर? भंडारामध्ये हा पोळा पूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त विदर्भामध्ये पोळा साजरा केला जातो। परसोडीचा जे पोळा आहे ते ऐतिहासिक पोळा आहे। इथे पूर्ण भंडारावरून लोक येतात, मोठ्या प्रमाणात लोक येतात आणि बैल आणि जे किसान आहे, शेतकरी माणूस जे आहे, त्यांची जी भावना आहे, त्यांची जी जोडलेली भावना आहे, ते जोडलेली भावना दाखवणारा हा उत्सव, एक चांगला उत्सव परसोडीमध्ये तानापोळा म्हणून होते। वर्धेमध्ये एक सिंधी नावाची एक जगा आहे, तिथे सुद्धा एक मोठ्या प्रमाणात पोळा होते, परंतु तानापोळा सर्वात मोठा इथे होते। इथले जे ऑर्गनायझर आहे ते खूपच चांगले आहे, वेगवेगळे उपक्रम करतात, खूप लोकांना म्हणजे समाजामध्ये जे एकता आणि समरसता ठेवण्याचा जे एक प्रकार आहे ते इथले ऑर्गनायझिंग कमिटी करते। मी मागच्या वर्षी सुद्धा आलो होतो आणि यावर्षी सुद्धा आले आणि अतिशय चांगलं वाटते मला इथे। थँक्यू सो मच सर, आणि खूप चांगलं वाटलं
आमच्या समितीच्या सदस्यांना विश्वासात घेऊन त्यांना बक्षीस द्यावे हीच आपल्या त्या ठिकाणी मी विनंती करतोय.